पुना सर्जिकल सोसायटीच्या तर्फे आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार. आमच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये लेझरबद्दल जनसामान्यांमध्ये अनेक समज आणि अफाट गैरसमज आहेत हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे हे गैरसमज दूर करण्याच्या हेतूनी आणि लेझरचे खरे उपयोग जाणून घेण्यासाठी हा आमचा एक प्रयत्न आहे. सर्वप्रथम आपण 2 लघुनाट्य, विनोदी लघुनाट्य बघू आणि त्याच्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांकडून लेझरचे शास्त्रमान्य जे उपयोग आहेत त्याची आपण माहिती घेऊ. मी आशा करतो की हा प्रयत्न तुम्हाला आवडेल. नमस्कार. ऐका हो ऐका, ही लेझरची कहाणी. बाकी शस्त्र केली त्यांनी जुनी पुराणी. लोकांच्या मानगुटीवर लेझरचं भूत, लोकांच्या मानगुटीवर लेझरचं भूत. लोक काय म्हणतात, पहिलं लेझर आहे का बोल, नाही तर लगेच इथून फूट. इकडं तिकडं समधीकडं गुगलचं डेंजर जाळ, इकडं तिकडं समधीकडं गुगलचं डेंजर जाळ. वाचून येतात नेटवर सगळं, पण लेझरच करतो खुळं. लेझरचं दावलं आमिष कुणी तर नका तुम्ही फसू. लेझरचं दावलं आमिष कुणी तर नका तुम्ही फसू. अहो पैसे जातील पाण्यात आणि लोकात होईल हसू. कंबर दुखी कान दुखी फक्त लेझरच करतो बरं. कंबर दुखी कान दुखी फक्त लेझरच करतो बरं. हे समद खोट राजा, काही नाही खरं. तर ऐका तुम्ही आज खरी लेझरची कहाणी. ऐका तुम्ही खरी लेझरची कहाणी. करा त्याची मागणी, पण योग्य ठिकाणी. बापरे, पावलं मी. अरे ही आली वाटतंय. नेक्स्ट. डॉक येऊ का? ये पावलं मी, ये. बस या, बसा. काय त्रास होतोय? सांगते डॉक, पण जरा लवकर. हा, मला गडबड आहे, माझी पुढची अपॉइंटमेंट आहे. बर लवकर. हा बघा रिपोर्ट. गेले काही दिवस ना मला इकडे पोटात दुखतंय. ते काय म्हणतात, स्मॉल ब्लॅडर, त्यात खडे झालेत. ते खडे तुमच्याकडून लेझरने काढून घ्यायला आलीये, नाही का डार्लिंग? देवा लेझरा, तूच वाचव रे बाबा आता. स्मॉल ब्लॅडर? अहो, गॉल ब्लॅडर म्हणतात त्याला, गॉल ब्लॅडर. अहो, ते स्मॉल ब्लॅडर नाही, गॉल ब्लॅडर म्हणतात त्याला, गॉल ब्लॅडर. बघा इंग्लिश बोलण्याची हौस. आणि बर का, ते गॉल ब्लॅडरचे खडे लेझरने निघत नाही. त्याला आपल्याला पूर्ण गॉल ब्लॅडरच काढावं लागतं. अहो डॉक्टर, तुम्ही गुगल नाही का वाचत? लेझरने सगळं करता येतं, नाही का डार्लिंग? आणि तुम्हाला जमणार नसेल तर तसं सांगा, मी मेनी हँड्स क्लिनिकला जाऊन खडे काढून घेते. तिकडे ते सगळं करतात लेझरनी म्हणे. जा कुठेही जा. तुझे ते खडे काढणारा लेझर बाहुबली मिळाला ना तर मला पण सांग, मला त्याचा फायदा होईल. अहो डॉक, असं काय करता तुम्ही? नेट वाचत नाही का? आग्रा, वाराणसी, पटना, लेझरने सगळं काही होतं म्हणे. रेल्वे लाईनच्या बाजूला जाहिराती नाही का बघत, नाही का डार्लिंग? धन्य आहे तू आणि तुझ्यासारख्या नेटकरी लोकांचं. खरंच. बरं डॉक्टर, तुमची कितीची पावती फाडू? माझे पैशाची फीस तुम्ही बाहेर जाऊन दिली तर चालेल. अहो तसं नाही डॉक, तुमच्याकडनं किती वर्गणी घेऊ? मी माझ्याकडनं वर्गणी? अहो तुम्ही माझ्याकडे आले आहात ना, आणि मी कसली वर्गणी देऊ तुम्हाला? अहो डॉक, तसं नाही. 12 मार्चला आंतरराष्ट्रीय लेझर दिवस आहे. त्या दिवशी सोहळा ठेवलाय, नाही का डार्लिंग? त्याच्याकरता तुमच्याकडनं 10,000 रुपये तरी मी घेणार आहे. आणि 12 मार्च का?
माझा वाढदिवस असतो ना डॉक. अखिल भारतीय लेझर प्रेमी संघटनेची अध्यक्ष आहे मी. ओम लेझराय नमः आमचा मंत्रच आहे जणू, आणि वंदे लेझरम असं आमचं राष्ट्रगीत. तर आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. डार्लिंग, आपण सरांना ऍड करूया त्या ग्रुपमध्ये. मला नको त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, मी आहे तोच बरा. म्हणजे असं कसं? तुम्ही डॉक्टरांनीच तर लेझरला एवढं मोठं केलंय. हे काढून देतो, ते बरं करतो, सर्व लेझरनी. लेझर जणू काही जादूच आहे. अगं, ते भोंदू डॉक्टर असतात, फसवणारे. लेझर हे ब्रह्मास्त्र समजून ते पैसे उकळण्याला बसले आहेत ती लोक. आणि बरं का, लेझर हे योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य व्यक्तीने वापरलं तरच त्याचा फायदा होतो, नाहीतर होत नाही हो. आणि ऐका, तुम्ही सारखं घड्याकडे काय बघताय? तुम्ही पण काय चाललंय? अहो, माझी अपॉइंटमेंट आहे. आमच्या जवळच्या सॅलॉनमध्ये ऑफर चालू आहे लेझरने नख कापून देण्याची. फक्त 2000 रुपयात 20 नख कापून देणार आहेत. आणि सर, लेझरने हेअरकट केला तर स्पेशल ऑफर चालू हो का? आहे. बरं. चला डार्लिंग. ओके ओके, चालेल, निघा. येतो, या सर. या चाल, निघा, निघा. या तुम्ही, निघा. नमस्कार. सुटलो बाबा एकदाची पिढा. नेक्स्ट, पुढचा पेशंट पाठवा. कोण आहे पुढचा बरं? अरे बापरे, बबने आलाय वाटतं आज. काही खरं नाही. ये 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 बबन्या, ये. बस 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 बस. हे कुणाला बरोबर घेऊन आलायस? हा दिल्या आपला एकदम जिगरी आहे. समद ठाऊक आहे त्याला आपलं. बर सांग, तुला काय होतंय काय? डॉक्टर, डोकं दुखतंय, डोकं. ते लेझरने बरं करता येईल का? अरे, डोकेदुखीचा लेझर नसतो. तुला लेझर म्हणजे काय जादूची कांडी वाटली का रे बबन्या? असं कसं म्हणताय डॉक्टर? ही बघा जाहिरात. हे लेझरने गुडघे दुखी, मुतखडा, आमांश, ते भगंदर, मूळव्याध, ते सुनता समज होते की. अरे तसं नाहीये राजा. हे लेझरचं भूत चढलंय लोकांच्या मानगुटीवर. अरे, जो येतो तो म्हणतो लेझर करा, लेझर करा. काय आहे काय? आणि खरं सांगू का तुला, लेझरचे फार थोड्या व्याधींसाठी खरे उपयोग आहेत. ते खूळ काढून टाक तुझ्या डोक्यातून. बरं, होतंय काय तुला ते तर सांग. डॉक्टर सांगितलं ना, गुडघं दुखतंय, गुडघं. गुडघा? अरे, तू तर म्हणतो डोकं. अहो डॉक्टर, याचं ना मेंदूच गुडघ्यात आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो माझं गुडघं दुखतं आणि ते लेझरनी बरं करा. अरे दिल्या, काय समज सांगतो डॉक्टरसनी? कप्पाळ माझं. हे लेझर म्हणजे डोकेदुखी होऊन बसली आमची. डॉक्टर, हे विचारू का? हा, विचार की. खास घेतलंय. बर. खरं दुखणं वेगळंच आहे आपलं. हा, तू विचार रे बिंदास, विचार. त्या लेझरने तसली पॉवर येते का? पॉवर काय? ते हल्ली फोनवर सारखं प्रॉन बघतो ना, प्रॉन. हा, ते प्रॉन खायचं. प्रॉन नाही नाही, मग बघायचं प्रॉन. सध्या दिल्या दररोज पाठवतोय नवीन नवीन. अरे हा बाते हो पप्पा. अरे, तसलं घाणेरडं काय बघत जाऊ नको बबन्या. आणि दिल्या, तू काय रे पाठवतो त्याला सारखं? हा, तेच ना डॉक्टर, सगळी इच्छाच मरून गेली बघा. पॉवरच राहिली बॉडीत. आता लेझरने भरता येईल का पॉवर? म्हणजे एकदम थर्ड होऊन जाईल, थर्ड.
स्टड स्टड म्हणायचं तुला, स्टड स्टड. तेच तेच तेच. बरं बरं, ते तसला लेझर आला ना की कळवतो हा मी तुला. नक्की कळवा डॉक्टर, हा, नक्की कळवा. नक्की नक्की कळवतो. हा नक्की कळवतो. नक्की कळवा डॉक्टर. बर तू जा आता, जा. हा जा जा. नक्की कळवा डॉक्टर. हा नक्की नक्की कळवतो. हा, ह्याला नक्की पण लागणार कळवतो. आहे. हा नक्की कळवतो. हा जा. हा. अरे काय थर्ड काय आणि पॉवर काय आणि प्रॉन काय, लेझर काय, काय चाललंय काय? या लेझरचं येड लागलंय लोकांना, येड. लोकांच्या मनामध्ये लेझरबद्दल असलेले गैरसमज आणि अवास्तव अपेक्षा यांच्यावर आपण एक पोवाडा ऐकला आणि त्यानंतर 2 विनोदी लघुनाटिकाही बघितल्या. आता आपण लेझरचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खरे शास्त्रीय उपयोग काय आहेत ह्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घेऊया. आजारांवर खूप चांगलं काम करते. तर मूळ व्याधावर जे 2nd डिग्री टू 4th डिग्री पाईल्स असते किंवा मूळ व्याध असते, त्याचं आपण लेझर हेमरॅक्टमी करतो आणि हा डायोड लेझर असतो. तसेच फिस्च्युलावर किंवा भगंदरवर आपण लेझर फिस्च्युलेक्टमी करतो. यात आपण 10 वॉट 100 जूल्स 1 सेंटीमीटर अशी एनर्जी डिलिव्हर करतो, जेणेकरून आपण सगळ्या प्रकारचे जे फिस्च्युलाचे ट्रॅक आहे त्याला आपण बंद करू शकतो. त्याच्या आधी आपण त्या सगळ्या फिस्च्युलाला इरिगेशन आणि डिब्राइडमेंट करतो आणि मग लेझरचा वापर करतो. तिसरा जो महत्त्वाचा भाग असतो तो आहे भेग पडणे किंवा फिशर होणे. त्याच्यात एक छोटं छिद्र करून आपण त्या लेझरची एनर्जी तिथे देतो, जेणेकरून तो सगळा खालचा एनोरेक्टमचा जो भाग असतो किंवा संडासाच्या रस्त्याचा जो भाग असतो तो सगळा नाहीसा होतो. त्याचे जे संडासाच्या रस्त्यात जे व्रण पडलेले असतात किंवा खूप कडक झालेला भाग असतो तो सगळा दुरुस्त होतो. आणि शेवटचा जो महत्त्वाचा यूज आहे याचा तो आहे पायलोनिडल सायनसमध्ये. त्यात आपण जो हेअरबॉल तिथे जमलेला असतो त्याला आपण काढतो आणि तिथे डिब्राइडमेंट करून लेझर एनर्जी देतो. तिथे पण 10 वॉट 100 जूल आणि 1 सेंटीमीटर याप्रमाणे एनर्जी डिलिव्हर करतो. या सगळ्यामध्ये शेवटचा जो महत्त्वाचा जो भाग आहे तो लेझर एनर्जी आपल्याला डिलिव्हर केल्यानंतर तो भाग सगळा ऑब्लिटरेट झाला पाहिजे, म्हणजे बंद झाला पाहिजे. असा करून हा लेझरचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. वेनरल वॉर्ड्स किंवा सेक्च्युअली ट्रान्समिटेड डिझीज जे असतात त्याच्यात पण लेझरचा आपण चांगला उपयोग करतो. आणि एनोरेक्टल जे पॉलिप असतात, जे बाहेर द्राक्षासारखे पॉलिप लटकलेले असतात, त्यांना पण आपण चांगली लेझर एनर्जी देऊन ती दुरुस्त करू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राकेश नेवे, कॅन्सर सर्जन, लाईफ पॉईंट हॉस्पिटल, वाकड. लेझरचे कर्करोगात काय उपयोग होता ते सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मोठ्या आतडीचे कर्करोगाची सुरुवात छोट्या छोट्या कोमांमधून म्हणजे पॉलिप्समधून होते. हे जे पॉलिप्स आहे ते एंडोस्कोपीच्या दरम्यान लेझरद्वारे पूर्णपणे काढता येतात. तसेच स्वरयंत्रात म्हणजे लॅरिंग्समध्ये किंवा घशाच्या आतील भागात जर कॅन्सरच्या छोट्या गाठी आल्या असतील तर त्या लेझरच्या सहाय्याने व्यवस्थित काढता येतात. इतक्या खोलवर कुठल्याही दुसऱ्या साधनांनी पोहोचता येणं शक्य नसतं. त्वचेचे तसेच तोंडातले जे कॅन्सर प्रवण डाग असतात ते सुद्धा लेझरद्वारे नीटनेटके काढता येतात. त्यामुळे इजा कमी होते आणि जखम पटकन भरून येते आणि रुग्ण लवकरच खायला प्यायला लागू शकतो. गर्भाशय मुखाचे कॅन्सरचे पूर्वावस्थाचे जे छोटे व्रण असतात ते देखील लेझरद्वारे पूर्णपणे काढून ती जखमा पटकन भरून येतात. फोटोडायनॅमिक थेरपी म्हणजे प्रकाश संदिग्ध
उपचार ही एक नवीन प्रकारची उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये संवेदक औषधे देऊन नंतर मग लेझरच्या किरणांनी कॅन्सरच्या पेशींना नष्ट करता येतं. ही फोटोडायनॅमिक थेरपी अन्ननलिकेचे कॅन्सर, पित्तनलिकेचे कॅन्सर तसेच मूत्राशयाच्या कॅन्सर या वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाऊन हे जे सरफेसचे म्हणजे वरच्यावरती असलेले कॅन्सर ह्याच्यातून पूर्णपणे निर्मूलन करता येऊ शकतात. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर पद्मसेन रणबागले, प्राध्यापक शल्यचिकित्सा विभाग, बैजे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय, पुणे. आज आपण इथे समजून घेणार आहोत मूत्ररोगामध्ये लेझरच्या उपयोगितेबद्दल. मूत्ररोग हा सर्वसामान्यांचा रोग आहे. त्याच्यामध्ये मूतखडा हा सगळ्यात सामान्य आजार आहे. ह्यापूर्वी मूतखड्यावरती ज्यावेळेस उपचार पद्धतीचा निर्माण झाला त्यावेळेस ओपन सर्जरी व नंतर मिनिमल इन्व्हेजिव्हमध्ये PCNL सर्जरीचा वापर होऊ लागला. पण काही जटिल मूतखडे असतात जे ह्या पद्धतीने देखील रुग्णांना आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अडचण निर्माण करतात. अशा जटिल मूतखड्यांसाठी लेझर उपचार पद्धती ही ब्रह्मास्त्र आहे. जटिलातल्या जटिल मूतखडा देखील लेझरनी फोडता येतो. तसंच मूत्रनलिकेमध्ये किंवा मूत्रवाहिनीमध्ये जर मूतखडा असेल तर लेझर उपचार पद्धतीने तो फोडून ती मूत्रवाहिनी किंवा नलिका मोकळी करता येते. पुरुषांमध्ये वय झाल्यानंतर पुरस्थ ग्रंथीचा आजाराचा प्रादुर्भाव होतो. पुरस्थ ग्रंथी म्हणजे सर्वसामान्य माणसं आपण प्रोस्टेट म्हणतो त्याला. प्रोस्टेटच्या ग्रंथीचा वाढ झाल्यामुळे वयानुसार लघवीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं असतं. पुरस्थ ग्रंथीच्या ऑपरेशनकरिता विविध उपचार पद्धती आहेत. पण जर आपण लेझरच्या माध्यमातून पुरस्थ ग्रंथीचं ऑपरेशन केलं तर पेशंटला बिनटाक्याचं व पोस्ट ऑपरेटिव्हली सुसह्य असा पिरियड मिळतो जो पेशंटच्या हिताचा असतो. तसंच मूत्रशयामध्ये सुरुवातीच्या फेजमध्ये किंवा स्टेजमध्ये असणारे कॅन्सर किंवा कर्करोग हे जे आहेत हे जर अर्ली डिटेक्शन झालं तर त्याच्यामध्ये लेझर हा अतिशय प्रभावी उपचार पद्धती. मूत्रनलिकेमधील अडथळे म्हणजे स्ट्रिक्चर ह्याच्याकरिता देखील लेझर उपचार पद्धती ही खूप प्रभावी आहे. एकंदरीतच लेझर हे मूत्रतंत्रांच्या हाती असलेलं ब्रह्मास्त्र आहे. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे ब्रह्मास्त्र आपण प्रत्येक रोगावरती किंवा प्रत्येक आजारामध्ये वापरू शकत नाही. कधी वापरायचं, कोणत्या आजारासाठी वापरायचं व कोणत्या स्टेजला वापरायचं हे तुमचे तज्ज्ञ डॉक्टर ठरवतील. साधारण 1960 मध्ये लेझर टेक्नॉलॉजी विकसित झाली, पण सुरुवातीला त्याचा उपयोग खूप मर्यादित होता. जेव्हा लेझर बीम एका प्रोबमधून पाठवायचं तंत्र विकसित झालं तेव्हा तो प्रोब आम्ही आमच्या एंडोस्कोपच्या बायोप्सी चॅनलमधून इंटेस्टाईन किंवा आतड्याच्या आत घेऊन जाऊ शकलो आणि त्याच्यामुळे आजकाल लेझरचा उपयोग असंख्य GIT डिसऑर्डर्समध्ये होऊ लागलेला आहे. सर्वात कॉमन उपयोग लेझरचा आम्ही रक्तस्राव थांबवायला करतो. ज्या पेशंटला अल्सर म्हणजे जखम असते, त्यांना छोट्या आतड्यामध्ये किंवा जठरामध्ये जखम झालेली असते आणि त्या जखमेतून रक्तस्राव होत असतो, अशा पेशंटला आम्ही अर्गॉन किंवा Nd:YAG लेझर वापरून ते ब्लिडिंग थांबवू शकतो. काही लिव्हरच्या रुग्णांना जठरामध्ये गेप डिफॉर्मिटी नावाचा एक आजार असतो आणि त्याच्यामुळे जठरामध्ये रक्तस्राव होत असतो. या लोकांना सुद्धा आम्ही अर्गॉन लेझर वापरून ते ब्लिडिंग कंट्रोल करू शकतो. अजून एक उपयोग म्हणजे ज्या लोकांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर असतो त्यांना कधी कधी आम्ही रेडिएशन देतो आणि त्या लोकांना रेडिएशन प्रोक्टायटिस नावाचा आजार असतो. त्यामुळे मोठ्या आतड्यातनं खूप जास्ती प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. तो रक्तस्राव सुद्धा आम्ही अर्गॉन लेझर वापरून कंट्रोल करू शकतो. लेझरचा अजून एक उपयोग होतो जेव्हा पेशंटला बाईल डक्ट किंवा पित्ताच्या नळीमध्ये मोठे मोठे खडे असतात. आत्तापर्यंत ह्या रुग्णांना एक फार मोठं ऑपरेशन करायला लागायचं ते खडे काढायला, पण आजकाल आम्ही कोलॅन्जिओस्कोप नावाची दुर्बीण वापरून एक होल्मियम लेझर बीम आत घेऊन जाऊ शकतो आणि पित्ताच्या नळीमधले खडे फोडून टाकून त्या खड्यांचा पूर्ण निचरा करू शकतो. अशाच प्रकारचा उपयोग आम्ही इव्हन स्वादुपिंडाच्या खड्यांना सुद्धा करतो. लेझरचा अजून एक उपयोग म्हणजे जेव्हा आतड्याच्या भिंतीवर ट्युमर्स असतात ज्याला आपण पॉलिप म्हणतो, ते पॉलिप पूर्णपणे जाळून टाकायला आम्ही लेझर वापरतो. त्याला Nd:YAG किंवा अर्गॉन लेझर आपण वापरतो. अजून एक कंडिशन असते ज्याला आपण बॅरेट्स इसोफेजायटिस म्हणतो. त्याच्यातनं पुढे अन्ननलिकाचा कॅन्सर होऊ शकतो, तर ते बॅरेट्स इसोफेजायटिस जाळून टाकायला सुद्धा आम्ही लेझर वापरतो. अशा प्रकारे
असंख्य GIT डिसऑर्डर्सवर आजकाल आम्ही लेझर वापरून उपचार करतोय आणि ही रुग्णांसाठी एक अत्यंत उपयुक्त प्रणाली ठरलेली आहे. The term laser stands for light amplification and simulation of emitted radiation. It has revolutionized the treatment in various plastic surgical conditions and skin conditions. It is very useful in plastic surgery, offering several benefits over traditional surgical techniques. Skin, for example, 1. The skin resurfacing. Laser skin resurfacing is used to improve the texture, quality and appearance of the skin. It is called laser abrasion or laser peel. The carbon dioxide fractional laser are used for this. It works like vaporizing the normal superficial damaged skins. The ultra pulsed carbon dioxide laser precisely remove the layers of the skin with minimal with minimal damage to the surrounding tissue. Hair removal. It works in removing the unwanted hair from the body, and it works on the principle of destroying the hair follicle and thus preventing the growth of the hairs. It is also used for the treatment of pigmented removal of the pigmented lesions as well as for the tattoo removal. It works on the principle of selective photothermolysis, and in this the diode lasers are used which are directed on the hair follicle, and the hair follicle is destroyed. And also in pigmented conditions, the pigment of the pigment is destroyed and it is phagocytosed and treated, removed from the body by phagocytosis. The particles which are created are removed by phagocytosis. It is also useful for scar reduction. Laser scar reduction is used to improve the appearance of the scar caused by injury or by surgical scars or in acne scars. In this, it stimulates the collagen synthesis and collagen production, and thus helps to improve the appearance and the texture of the skin. Laser liposuction. It is another use in which it is an invasive procedure in which a laser beam is passed on the fat cells, and the fat cells are lipolyzed. Afterwards, a small incision is taken and the fat is removed. Thus, overall, the lasers are versatile in the tools in the plastic surgeon's hand, but he should be very competent, knowledgeable and skillful in using the lasers, because it is a very high intensity energy and it can cause damage, irreversible damage if not used properly. Thank you. तर मंडळी, हा व्हिडिओच्या शेवटी परत एकदा आपण लेझरबद्दल काय काय खुलासे बघितले त्याची एकदा उजळणी करू. सर्वप्रथम, लेझर ही एक ऊर्जा आहे जी आपण एका खूप विशिष्ट प्रकारे एका पॉईंटला आपण केंद्रित करू शकतो, आणि त्याचा वापर शस्त्रक्रियेमध्ये अशा प्रकारे होऊ शकतो की आजूबाजूच्या अवयवांना न धक्का लावता आपण ते ऑपरेशन पार पाडू शकतो. आता हे खूप नाजूक अवयव जेव्हा असतात ते महत्त्वाचं असतं, जसं ब्रेन, डोळा, अशा ठिकाणी ह्या लेझरचा वापर नक्कीच खूप चांगल्या रीतीने करता येतो. पण सामान्य जे ऑपरेशन्स असतात, ओपन किंवा लॅप्रोस्कोपिक, जसं पित्ताच्या पिशवीची सर्जरी, हर्नियाची सर्जरी, त्याच्यामध्ये मात्र लेझर वापरून काही विशेष आपल्याला फायदा मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये लेझर आणि लॅप्रोस्कोपी हे काहीतरी एकच आहे असा एक समज असतो, तो चुकीचा आहे. लॅप्रोस्कोपी हे एक दुर्बिणीचं ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये आपण मोठा छेद न घेता दुर्बीण पोटामध्ये घालून ऑपरेशन करतो. आणि लेझरचा वापर आपण ह्या सगळ्या तज्ज्ञांकडनं बघितलाच आहे की तो कुठे कुठे आपण वापरू शकतो. त्यामुळे दरवेळेला लेझर वापरणं हे काही योग्य नाही. जिथे वापरू शकतो किंवा जिथे फायदा असतो ते एक अमूल्य टूल आहे सर्जन लोकांच्या हातामध्ये, पण इतर ठिकाणी ते वापरलं तर तो विनाकारणचा खर्च आहे, हे आपल्याला ध्यानात घ्यायला पाहिजे. तर पुन्हा एकदा मी आशा करतो की ह्या व्हिडिओच्या मार्गाने आम्ही लोकांचे गैरसमज दूर करू शकलो तर आम्ही सफल झालो असं मी मानीन. नमस्कार.